तर गाईज मी चाललो घरला आता. आणि आता तर आमचा प्लॅन झाला की ससरकुंडला जायचं म्हणून. मित्र म्हणालते ससरकुंडला जाऊया म्हणून. का तर तिथची एक बदबद आहे, फार साधारण आहे मोठा. तर चला, मी पण कधी गेलो नाही तर तुम्हाला पण दाखवतो कसं आहे ते. मी पण कधी बघितला नाही बदबदा. तर आहे लोकेशन, एक नंबर लोकेशन आहे. तर आपण जाऊ तिथेशी आणि एकदा नक्की विजिट करा तुम्ही पण. तर चला भेटू आपण. तर आम्ही दोघे, माझा मित्र आणि मी निघालो होतो ससरकुंडला. तर आम्ही तिघजण तर जाणार होतो, पण त्याच्या घरच्यांना येऊ दिलं नाही, त्याच्यामुळे आम्ही दोघंच निघालो प्रवासाला. तर आता आलो होतो आम्ही ठाकरवाडीच्या जवळ आणि बघू शकता व्ह्यू पण तुम्ही एक नंबर आहे. तर आता आपण ठाकरवाडीला पोहोचलेलोच आहोत. तर बघू शकता हे ठाकरवाडीला पाण्याचे टाकी पण बांधकाम चालू आहे टाकीचं. आणि आपण रस्त्यावरून शूट घेतला ठाकरवाडीचा. हे बघू शकता तुम्ही ठाकरवाडीचा रस्ता आहे. तर आपण आलो आता तामशाच्या जवळ. तर तामशात एंट्री करत आहे आपण. तर बघू शकता तुम्ही. तर आता आपण तामशाच्या बाहेर निघालो आहोत आणि हिमायतनगरच्या रस्त्याला चालत आहोत पुढे. तर तुम्ही अगदी बघू शकता एक नंबर वातावरण आहे, फ्रेश. तर आमचा असा सुखात प्रवास चालू होता. पुढे पाणी पण नव्हतं, पाण्यानं पण साथ दिली आम्हाला एक नंबर. पाणी पण आलं नाही, तरी पाण्याचे आम्ही आभार व्यक्त करतो. तर आता आपण आलो होतो आता माधवगाव पाटलाच्या गावाच्या जवळ. बघू शकता तुम्ही ब्रिज आहे. आपण तर तसंच जवळगावमध्ये एंट्री करत आहे तशी. हे बघू शकता जवळगावचा व्ह्यू पण आहे एक नंबर. आणि हे जवळगावची पाटी आहे, म्हणजे कमान आहे मोठी बनवलेली. बघू शकता तुम्ही जवळगाव. तर आपण जवळगावतून एंट्री केली आणि जवळगावच्या थोडं पुढे आल्यानंतर हे रेल्वेचा ब्रिज. तर हे खांबा पडता आणि त्या साईडने जाऊ लागल्या. बरं झालं त्या साईडने गेलं नाही, तर खांबा आमच्यावर पडत होता. तर आता आपण हिमायतनगरला टच केलं आहे. बघू शकता तेच रेल्वे ब्रिजचा फाटक आहे याची. तर या फाटकून एंट्री केली. आम्हाला वाटलं काय ट्रेन येते की काय की आता. तर बघू शकता तुम्ही रस्ता तर इतका बेकार होता की नाही, तिथून शूट पण करता आलं नाही. तर हे आपण हिमायतनगरमध्ये शूट केलं आहे. तर रस्ता हिमायतनगरमध्ये टॉप आहे, पण हिमायतनगरच्या बाहेर निघाले की रस्ता एकदम बेकार आहे. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो. तर आता आपण हिमायतनगर तर ससरकुंडला पोहोचलो आहो मी आणि माझा मित्र. तर बघू शकता कैलास पण सोबत आहे माझ्या. तर व्ह्यू पण बघू शकता तुम्ही एकच नंबर तिथला. तर आम्ही होत्या या ब्रिजवर. तर त्या साईडला पहिल्या धबधब्यापाशी जाऊ. तर बघू शकता पहिला धबधबा एक नंबर. थोडंच पाणी पडत होतं आणि त्या साईडचा पण आपण व्हिडिओ घेतला आहे. तर बघू शकता खाली खूप खोल खदान आहे. तर थोड्या प्रमाणात पाणी आहे ससरकुंडला, तेवढं काही जास्त नाही. पुन्हा तुम्ही जाऊ शकता थोडं मोठं पाणी पडल्यानंतर. तर या दगडावरून पण समोरच्या पाणी खाली पडते, समजा फुल होऊन जाते ही. तर हे आपला कैलाशीची उभा होता, तर त्याला थांबवलो आपण शूट घेऊया म्हणलो. तर बघू शकता आम्ही दोघांना पण सोबत घेतलं. आणि मी असा शूट घेऊन तर मोबाईल जरी घेऊन जाऊ लागलो ना, तर लोकांची रिॲक्शन बघू शकता तुम्ही. एक आजी तर माझ्याकडेच बघत होती, तर हे काय करायले म्हणून. तर या साईडने तुम्हाला व्ह्यू दाखवतो चला. बघू शकता हे पण छोटा बदबद आहे. त्या साईडला दिसाल ना ते थोडाफार, ते भाव खूप मोठा आहे. तरी तुम्हाला याची मी पण 4 लोकातून जायची मोबाईल घेऊन हिंमत केली. काही लोक माझ्याकडेच बघत होते, तरी मी खूप चांगला बैल तसा तो व्हिडिओ बनवला.
तरी बघू शकता तुम्ही, एक नंबर. आणि तशी आम्ही थोडेफार फोटो शूट केले आणि इथून देवाच्या दर्शन घ्यायला निघाले. बघू शकता आजची मंदिर तर बंद होतं. आम्ही नंदीचे दर्शन केले आणि मारुतीचे इथे दर्शन केले इथले. तर बघू शकता तुम्ही मंदिर तर बंद होतं, तर कैलास दर्शन घेऊ लागले. तर आपण पण दर्शन घेतलं आणि आपण निघालो इकडं पुढे पुलावर येऊन आपण शूट घेतलेला आहे. तर या बॅक साईडला आपल्या इकडं मागं होतो आपण, ते धबधबा इकडल्या साईडला बॅक साईडला आहे. बघू शकता तुम्ही हे इकडंच. तर इथे आपली गाडी उभी केली. गाडीचा पण मस्त खतरनाक व्हिडिओ घेतला आपण. याची गाडीवर बसून पण काही फोटोशूट केली आणि बघू शकता तुम्ही. तर आपण इथून निघालो आता आपल्या गावाकडे. तर बघू शकता, तर आमचा सुखात प्रवास झाला आहे. तर तुम्ही असेच आपले ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर न्यू व्हिडिओ येतील. तर थँक्यू.